कधी हरवले कसे कोण जाणे, सुचितले त्यांच्या गाणे. नभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे. कसे वागळे कळ्यांचे फुलाची कळेना, कधी वाढले हे दुरावे कळेना जुरे बाग. आता सुनी सुनी सारी का कळेनाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. का कळेनाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. खळवेळी किलबिल सारी, उगीच मनाला हुर हुर लावी. सांजेला होई जीव हळवारे, जे झाले गेले विसरून सारे. हा वेडा बरा सांगे यारे अंगणी पुन्हा. का कळेनाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. का कळेनाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. कळेनाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. का कळेनाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. La 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 la. एक रक्ताचं नातं घर नाही, दिलांच्या दोस्तीला तोड नाही. तीन जगांच्या दुनियेत चार दिशांच्या महालात, तीन जगांच्या दुनियेत चार दिशांच्या महालात. 4 3 2 1 रक्ताचं नातं खरं नाही, दिलांच्या दोस्तीला तोड नाही. तीन जगांच्या दुनियेत चार दिशांच्या महालात. 4 3 2 1 रक्ताचं नातं खरं नाही, दोन दिलांच्या दोस्तीला तोड नाही.
गंगा जळा परी 4 3 2 एक रक्ताचं नात खरं नाही दोन दिलांच्या दोस्तीला तोड नाही जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे दोस्ती दोस्ती तेरी मेरी दोस्ती 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 तेरी मेरी दोस्ती टूटे ना भाई टूटे ना तेरी मेरी दोस्ती 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 रहे सलामत दोस्ती 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 रहे सलामत दोस्ती छूटे ना भाई छूटे ना तेरी मेरी दोस्ती 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 तेरी मेरी दोस्ती टूटे ना भाई टूटे ना तेरी मेरी दोस्ती
शंकर बघा आम्ही दोघं प्रश्न करतो मी आणि संधू बाकी कोणी आलं नसतं आठवीचा खडूस लागला म्हणून चित्रपट बघितल्यावर शिक्षा केलेला आता आपला गणिताचा तास म्हणजे कसा सगळं आहे सब्जेक्ट काय विषय निघाला त्याच्यानुसार आपण चालू असं कुठलं तरी वाचताना रस वगैरे लिहिताना चुकलं तर तुम्हाला म्हटलं 12 किती लोकांना येते पासून ते पर्यंत किती लोकांना येते हा पासून पर्यंत म्हणायचं चला हा आणि तू म्हणा सांगताय का सर थोडं मला आता मुळात तर तुम्हाला एखाद्याला असं येत असून मी घाबरून थोडा वेळ जायचं ते स्थिर होऊ द्यायचं त्याला ठीक आहे चांगला प्रयत्न आहे हे अक्षराचं भांडण संस्कृतची विद्यार्थी एकाच ठिकाणी आपण उच्चार होतो ते उच्चार आणि त्याच्या शेवटचे शब्द अरुणाशिक आहे म्हणजे त्याचा उच्चार आपल्याला टाकावा म्हणजे कसं
क ख राजकीय उच्चार करा. आपण त्याला त्र म्हणले मराठी शिक्षकाने आपल्या बघा जीभ एकाच ठिकाणी लागतो. प्रत्येक वर्गात न नाकात लावून शिकायचं. पुढचं च च ज झ य च च ज झ य ठ ठ ड ढ न न थ थ द ध न प प ब भ म य र ल व श श स ब ळ श म्य. म्हणजे असं त्याचं पाठांतर करायचं आपल्याला. वर्गानुसार कारण हे मराठी शिक्षकाला सुद्धा ते अनुनासिकाचा उच्चार क्लिअर करता येईल ही शोधात ते काय आहे. बरोबर. मार्ग त्याच्यामुळेच खाल्लं. कशाचं? त्रिकोणमितीमुळे मी मार्ग खाल्लं. त्याचा उपयोग झाला नाही असं त्याचा उपयोग कसा आपलं जे संशोधन आहे कसं संशोधन आहे विमान किती उंचीवर आहे कशात तर तो आत्ता मी एक साहित्य तयार केलं राजेश करायला त्याला प्रो सर्कल आपण ते प्रो सर्कल माहिती आहे तुम्हाला छोटे छोटे वस्तू मला त्या रीतीचे हँग बोलायचे त्या अँगलवरून आता साईन डेटा काढायचं आपल्याला काय फॉर्म्युला आहे अपोजिट साईड आपण म्हणजे समोरची बाजू भागिले करणं त्या सूत्राच्या सहाय्याने आपल्याला ह्या हाईट किंवा अंतरापैकी एक बाजू जर कुठली जर माहीत राहिली तर आपल्याला एक बाजू काढता येईल त्या अँगलनुसार त्याचा खूप मोठा त्रिकोणमितीचा जीवनामध्ये आपल्याला उपयोग हा आता ह्या भिंतीची हाईट आपल्याला न मोजता हे अंतर मोजायचं फक्त आणि त्या अँगलवरून त्या भिंतीची आपल्याला आणि ह्याचा उपयोग जास्त समुद्रामध्ये होतो ह्या दीपग्रहावरून पुन्हा शिकवणाऱ्या माझ्यासारखा अजून आवड वाटतो म्हणून मग काही विद्यार्थी मग गणितात ज्याची गती आहे म्हणजे आता तुम्हाला ती कविता माझ्या ऐकली आहे का नाही माहित नाही गणिताची ऐकलेली आहे नुसतं नाव काढलं गणिताचं की अंगाला सुटतो घाम गणित करणं आमचं हे काम गणितात तुला लाभच सलाम नुसतं नाव काढलं भूमितीचं समोर उभी ती असते गुडगीच्या रागीत असे वेगवेगळे किचकट आकडेमोड ही तर अंकाची अमानुष मोडतोड अहिंसावादी म्हणून हा नाद सोड नुसतं नाव काढलं बीज गणिताचं की हे ध्यान असतात समीकरण आणि खायला उठतात एक्स वाय झेड शेवटी उत्तर काय शून्य गुणाची परत खेळ पण मला असं वाटतं समाजामध्ये पाहिलं नाही ज्याचं गणित पक्क आहे त्याच्या आयुष्यामध्ये नक्की यश आहे म्हणून या वाटण्याला काहीच अर्थ नाही गणिताशिवाय जीवन वेगवेगळ्या पद्धतीनं मला आठवतं का मी गणितामध्ये साऱ्या रेषा इकडे तिकडे तुळे धावतो कवेतला म्हणजे रेषेला दोन्ही बाजूला अमर्यादा इकडे तिकडे कवेत दाही दिशा बिंदू बिंदू जुळून झालो आम्ही साऱ्या रेषा इकडे तिकडे तुळे धावतो कवेत दाही दिशा किरण असोवा रेषाखंड आमची सारी युती या रूपाने मिळून टाकू सृष्टी ही करू तीन कोण आणि तीन भुजा पहा कशा घडल्या त्रिकोण आपल्या पुन्हा पाहता म्हणून शकला आंतरकोणी बिंदूंची होते 180 नक्षीमध्ये पैसी उडवते पुन्हा दोन्ही पैसे हे असं म्हणजे तुम्हाला सांगायचं विद्यार्थ्याला आणि मग एका विद्यार्थ्याला मला आठवत नाही त्यांनी रेषाखंडाची असं म्हणजे काव्य तयार केलं काही आणि माझ्या व्याख्यानामध्ये गणितातल्या गमती होती त्याच्यामध्ये मी त्याचं सांगितलं आहे रेषाखंडाचं माझं सर्व म्हणजे एवढं सुंदर सांगितलं त्यांनी सांगितलं असं वाटतं मला एक होती रेषा इकडे तिकडे धावली कुणीच विचारत नाही म्हटल्यावर किरणाजवळ जाऊन थांबले किरणाचं कसं असतंय एका बाजूला पडलं एका बाजूला कुणीच विचारत नाही म्हटल्यावर किरणाजवळ जाऊन थांबले आणि किरणाला म्हणाले तुझं आपलं बरं आहे एक तरी मजा आहे विश्रांतीत मजा आहे मग रेषेने केली बंड त्याचा तयार झाला रेषा
किती सुंदर. म्हणजे विद्यार्थ्याकडून कसे उत्तरं मिळतात काय सांगतात ते. आता मी नववीत आल्यावर तुम्हाला काय करायचं, पुस्तकं दोन पुस्तकं, आठवीत एक पुस्तक होतं, नववीमध्ये 2 पुस्तकं, तर त्या दोन्हीमध्ये काय वेगळेपण सांगा बरं. मग विद्यार्थी खूप मजेशीर उत्तर आहे. मग सर याच्यात हिंदीमध्ये आकृत्या, ह्याच्यात आकृत्यात हे एवढे पानाचं आहे, तेवढ्या पानाचं फरक. ओके मग काय म्हणजे तुमच्यात वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या उपक्रम काय काय कौशल्य आहे, कारण आपल्याला त्या काळात कळत नसतं, आम्हाला माहिती असतं. तरी एक विद्यार्थी सांगा सर सारखे पण आहे. हे ऐकले दुसरे उठले, सर दोन्ही बी मूळ संख्या आहे. अरे वा क्या बात आहे. तिसरे उठले, सर दोन्ही अवघड आहे. आणि गणितात तुम्हाला सांगतात की गावातले जे जुने लोक आहेत, पावती दिडकी दिडकी हे खूप विचार नाही तसले प्रश्न ते सुटतात त्यांच्याकडे. आपण जरी PhD जरी केलेली असली आपल्याला त्या विषयामध्ये, आपली खास ताकद गोळा सगळं आहे आपल्याकडे, पण असे काही प्रश्न निर्माण झाले तर ते कसे सोडवायचे अशा लोकांकडून शिकेल. तुम्हाला एक प्रसंग सांगतो, आवडेल तुम्हाला. एका गोष्टच मला ही गोष्ट आवडली. माझी गोष्ट कुठली ऐकली का? शेवटीची गोष्ट सांगितली, प्रत्येक वेळात सांगितली. कारण ती हा शिष्याला वाटणी करून देताना सांगितलं, एकाला सांगितलं त्या गायीच्या निम्म्या गायी माझा जो आवडता शिष्य आहे त्याचं नाव लिहिलं, त्याच्या नाव कर्तव्य म्हणून होता त्याला या प्रकारच्या गायी द्या, आणि शेवटचा जो होता त्याला अशा गायी द्या. याचा अर्थ काय होतो, पहिल्याचा त्या टोटलचे समान 2 भाग करा आणि 1 भाग त्याला. 17 गायीचं काय करायचं, कसं करायचं, निम्मे तर द्या आपण सांगितलं त्याला, 1/3 द्या म्हणले त्या कर्तव्य करणाऱ्याला. तिसऱ्याला जे होतं असं कसं त्याला तसं 1/3 देऊ. प्रश्न सुटला. म्हणजे गाय एकूण बघा, अजिबात तिथं लिहिलं होतं गाय विकायची नाही, दान करायची नाही, बरोबर वाटणी करून द्यायचं. मी प्रश्न फिरत गावात येत. आपल्या गावात पण एक असा माणूस होता, असं चलतीवर हिशोब करायचा, करायची अशी 15 दिवस पेंडिंग पडलेलं झटक्यात पडलं करून सगळे जमा, आणि सगळ्यात चर्चा झाल्यामुळं त्या वाटणीला एवढे उत्तर दिले गावातल्या अख्खं गाव जमल्यासारखं आणि बसले सगळे. आणि सगळे बसले लागले मला येताना असं माझं गाय घेऊन आलं ते माणूस. काय कशाला आणलं बाबा, ती गाय आणली काढली. लोक म्हणाले, ते शिष्य म्हणाले गाय करायला या गणितातल्या गोष्टी जे होती असतात त्यांना मला ऐकण्याचा विषय आहे. असे लोक गावातले आपण साधन करू. अजून एक आपल्या गावामध्ये रात्रभर एकच गोष्ट काय रामचंद्र एकच गोष्ट माझ्या डोक्यात मग माझ्या गोष्टी सुरू झाल्या. 2 गोष्टी त्याचे कपडे घोटाळा, विश्वास नावाच्या गोष्टी आहेत, किमान 1-1 तासाच्या गोष्टी आहेत. आपला तास या ठिकाणी थांबला वेगळ्या प्रकारची आमच्याकडे आहे. त्याच्यामध्ये खूप विद्यार्थी चांगल्या गोष्टी आहात, त्याचंही खूप मोठं समाधान आहे. आणि काही विद्यार्थ्यांकडून आमच्या अपेक्षा होत्या त्या थोड्याशा कसं गुरुला कसं असतं की आपला विषय अशा ठिकाणी असेल तर एक ट्रेन असते असं करतो विद्यार्थी मीटिंगवर असतं. आणि समजा कुणाला नोकरी नाही लागली तर स्वाभिमानानं तुमचा व्यवसाय करता तुम्ही तुमच्याकडच्या इच्छा आपल्या लेकरामधून त्या पूर्ण करून घ्यावा. नाराज न होता ते असं काय. Good morning, sir. Sit down, please.
take down. Suresh say, comma into inverted comma. I play cricket. I play cricket. Rani, what type of this sentence? What type of? There are the 4 types of this sentence. What? I don't ask to you the dates, but I ask to you what type of this sentence. And there are the 4 types of sentence. Assertive sentence. It is called in Adnyan. Or exclamatory sentence called as the Udgarati. But what type of this sentence? Assertive sentence. Correct. Assertive sentence. She don't like. But actually, what do you call it? The special meaning. Means Suresh said it is called the reporting verb. Reporting verb. Or which sentence in the inverted comma? That is called the reporting speech. The reporting speech. The many students are to know the English because you all are the educated, and we all have to know the English. Sachin, change into the indirect speech. Change into the indirect speech. Suresh said I can play. Nursing. Suresh told. Suresh told that. Good game. Right. Suresh told that. Suresh told that seal comma into inverted comma and conjunction with that. If the sentence will be the assertive sentence connected with that, I means so the Suresh and so change into the he. And if the sentence verbal question. Which answer is to come yes or no? That is called the verbal question. Or if you ask the WH, which, what, when, that is called the WH question. And it is the yes or no type question. So it is called the verbal. Difference between the tomorrow or the next day. It is the same meaning. No difference. अजून घ्यायचं का? तुम्ही ग्रामरची रिव्हिजन घ्यायची आणि आम्हाला ग्रामर लिहायचं होत नव्हतं. तुम्ही जे रूल्स लिहून दिलेले होते आम्ही काय करायचं ऍज इट इज पाठ करायचो. त्यांनी काय बोलावलं की सर तुम्ही जे रूल्स घेताना ते तसं नका देऊ. तुम्ही बोर्डवर उदाहरण एक्झाम्पल देता आणि ते तिथं सोडून दाखवायला सांगायचं तिथं किंवा तिथं चेंज करायला दाखवायचं. मग अख्खा वर्ग पार करायला कुणालाच येत नव्हतं. तुम्ही असं विचारायचं ना क्वेश्चन द्या त्याचे रूल्स Actually ना तुम्ही मार खाल्ल्यामुळे माझी इंग्रजी सुधारली. मात्र एक लक्षात घ्या आता तुमचे बऱ्याच जणांचे मुलं वगैरे इंग्लिश मिडियमला आल्याचे आहे. मात्र सध्या आता मी इंग्रजी स्कूलचं करतो निरीक्षण करतो. मुलं इंग्लिश मिडियम शिकते मात्र इंग्रजीच बोलत नाही. ते लँग्वेजवर कमांडच नाही त्यांचा. कसं आहे इंग्लिश लँग्वेज ऑल्सो द लिबरल लवचिक ॲज लाईक द मराठी आवर लिबरल लँग्वेज यू कॅन. आणि ते ग्रामरचे का दिले जात होते लक्षात घ्या. ते आता आमचं जे वाचन असतंय जवळपास 10-15 पुस्तकं दिलं ना आता मी डेमो दिला ना मी सोडवलं ना. सर एक शिक्षा झाली पाहिजे. काम करते माझ्या अंदाजाने सगळे कॉन्व्हर्टवाले सगळे म्हणजे मुंबई युनिव्हर्सिटी दिल्ली युनिव्हर्सिटी आणि ऍक्च्युली त्यांची इंग्लिश आणि माझी इंग्लिश
ग्रामॅटिकल करेक्शन आहेत ना ते प्रॉपर ग्रामरचा ए एन डीचा वापर किंवा ते ग्रामॅटिकल आहे ना ते स्टँडर्ड ऑफ लँग्वेज आहे ना ॲक्च्युली ते मला वाटतं सदियों पुराना यारो अपना याराना है, सदियों तलक ओ प्यारे इसको निभाना है। मस्ती में रहते हैं दिल मस्ताना है, यार का जो दिल है अपना ठिकाना है। मस्ती में रहते हैं दिल मस्ताना है, यार का जो